मुलाकडे गेले, त्याचा हात हातात घेतला आणि मग त्याच्या समोर खुर्चीवर बसले. दोघेही हसून एकमेकांसोबत गप्पा मारू लागले. मी तर एक नोकर होतो, त्यामुळे बाहेर आलो आणि माझ्या गाडीत जाऊन बसलो. पण माझी भूक पूर्णपणे मरून गेली होती. मला अजूनही माझ्या मालकिनीचा स्वभाव समजू शकला नव्हता. ती एक अशा प्रकारची स्त्री होती जी नेहमी तरुण मुलांकडे आकर्षित होत होती. मला माहित नाही तिने त्या दिवशी त्या टिश्यूवर काय लिहिले होते. तो तरुण तिला का आणि कशासाठी भेटत होता. मालकिनीसाठी त्याने त्याच्या मैत्रिणीचा त्यागही केला होता, जी मालकीणपेक्षा खूपच सुंदर होत आणि तरुण होती. कदाचित त्या तरुणाने मालकिनीची फक्त संपत्ती बघितली होती, जी त्यांच्याजवळ खूप होती. 5 तासानंतर मालकीण परत आली. तेव्हा फार खुश होती आणि तिची चाल वेगळीच दिसत होती. मालकिनीने मला विचारलं की तू काही खाल्लं का. मी म्हणालो हो, जेवलो. मी शांतपणे गाडी चालवत होतो आणि आरशातून मी 2-3दा मॅडमकडे बघत होतो. माहित नाही त्या काय विचार करत होत्या. गाडीतून उतरण्यापूर्वी त्यांनी पर्समधून 1500 रुपये काढले आणि मला दिले. मी म्हणालो मॅडम, मला याची गरज नाही. त्या म्हणाल्या आज मी खूप खुश आहे, त्यामुळे तू हे पैसे ठेव. हे मी तुला माझ्या खुशीने देत आहे. मी ते 1500 रुपये त्यांच्या हातातून घेतले. ती गाडीच्या खाली उतरली आणि गुणगुणतच घराच्या आतमध्ये निघून गेली. आज ती खरंच खूप आनंदी होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता रोज असंच घडू लागलं होतं. मालकीण रोज रात्री 1 वाजता जात होती आणि सकाळी 5 वाजता परत येत होती. पण एक दिवस मी बघितलं की मालकीण रडतच परत आली आणि सरळ आपल्या रूम मध्ये निघून गेली. मी विचार करत होतो की मालकिनीला नेमकं काय झालं असेल. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो तेव्हा मालकीण सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती. पण त्यांचं लक्ष मात्र दुसरीकडेच कुठेतरी होतं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मी बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्या सोबत राहत होतो, म्हणून मला त्यांच्याबद्दल थोडीशी सहानुभूती वाटत होती. मी त्यांना विचारलं तुम्हाला काय झालं आहे मला सांगा. माझं बोलणं ऐकून ती म्हणाली की सची, त्याने माझ्यासोबत चांगलं केलं नाही. असं म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली. मला समजलं होतं की त्या मुलाने त्यांना धोका दिला आहे. मी मालकिनीला म्हणालो की नवऱ्याशिवाय चांगलं कोणीच नसतं. माझं बोलणं ऐकून ती हसली आणि म्हणाली की जर एखाद्या स्त्रीला नवरा नको असेल तर तिने काय करावं. मला रात्रीपर्यंत कुठल्याही किमतीत 5 तरुण मुलं हवी आहेत. जर तू माझं काम केलं तर मी तुला माल करेल आणि त्या मुलांना देखील मोठी रक्कम देईल. त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागलो. अगर आपको ज्यादा पैसे खर्च करना पसंद नहीं है लेकिन शॉपिंग करना बहुत पसंद है तो आपके लिए एक बढ़िया तोहफा है. सोचिए, आपको Amazon और Flipkart के सारे बेस्ट डील्स एक ही जगह मिल जाए. सपना लग रहा है ना? चलिए अब इस सपने को हकीकत बनाते हैं. हमारे एक्सक्लूसिव व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कीजिए, जहां हम ऐसे जबरदस्त डिस्काउंट्स और ऑफर शेयर करते हैं जो आपको कहीं और नहीं मिलेंगे. जब हम सारे डील्स सीधे आपके पास ला रहे हैं तो भला क्यों समय बर्बाद करना. चाहे लेटेस्ट गैजेट्स हो, ट्रेंडी फैशन हो या फिर होम एसेंशियल्स, हम आपके लिए सब लेकर आए हैं. और सबसे अच्छी बात, ये ज्वाइन करना बिल्कुल फ्री है. बस डिस्क्रिप्शन और बायो में दिए गए लिंक पर क्लिक करें और आज से ही बचत करना शुरू करें. देर मत कीजिए, ये डील्स बहुत ही जबरदस्त हैं और ज्यादा देर तक नहीं रहेंगे. अभी ज्वाइन करें और बेस्ट ऑनलाइन शॉपिंग डील्स के साथ एक स्मार्ट शॉपर बने. मिलते हैं ग्रुप में डील हंटर्स. असं म्हणत असतानाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या परिसरात असे तरुण होते ज्यांना अशीच नोकरी करायची होती, ज्यात त्यांना चांगले पैसे मिळू शकतील. मी त्या तरुण मुलांना सांगितल्यावर ते सगळे तयार झाले. पण मी फक्त 5च तरुण आणले होते आणि त्यांना मालकिनीच्या ताब्यात दिले. मालकिनीने त्यांना चांगले कपडे दिले आणि त्यांना परिधान करून तयार होण्यास सांगितले. ते देखील कपडे घालून तयार झाले होते. आम्ही सगळेजण पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो. तो तरुण देखील तिथेच टेबलवर बसलेला होता. आम्हाला सर्वांना मालकिनी सोबत बघून त्या मुलाला खूप राग आला आणि तो मालकीन जवळ येऊन म्हणाला की मला तुझ्याकडून ही आशा नव्हती. मालकीन म्हणाली की जर तुला माझ्याशी संबंध ठेवायचे नाही तर मग तुला काय करायचंय, मी काहीही करेन. त्या तरुण मुलाचा चेहरा रागाने लाल झाला आणि तो म्हणाला की माझ्या नकारामुळे माझे तुझ्याशी असलेले नाते संपुष्टात येऊ शकत नाही. त्याने सर्व मुलांना सांगितले की इथून निघून जा आणि खबरदार पुन्हा जर या बाईसोबत दिसलात तर. ती सगळी मुलं माझ्याकडे टक लावून पाहू लागली. मलाच काही कळत नव्हतं. मी म्हणालो भाऊ, मालकिनीचा काही आक्षेप नसताना हे सगळं सांगणारा तू कोण आहेस. तो तरुण म्हणाला की मी त्यांचा मुलगा असून आईजवळ कुणालाही सहन करू शकत नाही. त्या तरुणाचं बोलणं ऐकून मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला होता. तो तरुण मालकिनीच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा होता. मालकिनीने माझ्या मालकाशी दुसरे लग्न केले होते.
पहिला नवरा गरीब होता म्हणून मालकिनीने त्याला घटस्फोट दिला होता. पैशाच्या लोभामुळे तिने माझ्या मालकाशी लग्न केले. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, पण त्याच्याकडे मालकिनीला प्रेम देण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठीही वेळ नव्हता. मालकिनीला नंतर या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला. त्या दिवशी तिने त्या तरुणाला पाहिले तेव्हा तिने आपल्या मुलाला ओळखले. तिने टिश्यू पेपरवर तिचे नाव लिहिले आणि त्यानेही तिला ओळखले. ती रोज त्याला भेटायला जायची आणि त्याला आपल्यासोबत येऊन राहायला सांगायची. पण त्या मुलाला हे मान्य नव्हतं. तो म्हणत होता की मी अशा बाईसोबत राहणार नाही जिने परपुरुषासाठी माझ्या बापाला सोडलं. म्हणूनच मालकीन त्या मुलांसोबत त्याच्या समोर आली होती, जे त्याला सहन होणार नाही आणि तेच घडले. त्या मुलाने मालकीनसोबतचे नाते कबूल केले, पण तरीही तो त्यांच्यासोबत राहायला आला नाही. आपल्या वडिलांजवळच राहत होता. हे नक्की झालं होतं की तो रोज त्यांना भेटायला येत होता आणि तासनतास गप्पा मारत होता. कधी कधी सत्य हे डोळ्यांना दिसत नसतं. सत्य काही वेगळंच असतं.